ग्रामदैवत सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेतील पंचकट्टा कार्यालयाचे उद्घाटन यात्रा कमिटीचे चेअरमन महादेव चाकोते यांच्या हस्ते करण्यात आले। यात्रा काळात गड्डा यात्रेतील स्टॉल धारकांची नोंदणी, जागा वाटप या कार्यालयाच्या माध्यमातून पंच कमिटी व महानगरपालिका प्रशासनाबरोबर समन्वय साधून ही यात्रा सुरळीत पार पाडत असल्याची माहिती चेअरमन महादेव चाकोते यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली। सदर प्रसंगी पंच कमिटीचे सदस्य भीमाशंकर पटणे, सोमशंकर देशमुख, सिद्धेश्वर बमणी, गुरुराज माळगे, प्रकाश बिराजदार, प्रभुराज मैंदर्गी, रतन रिके, डॉक्टर राजेंद्र गुली, काशीनाथ ढोले, विलास कारभारी, नितीन उपासे, ॲडव्होकेट RS पाटील, सुरेश मेत्रे, नाडगोडा सर, बाळासाहेब बोगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। या सगळे प्रोसिजर करताना आणि प्रत्येक अधिकाऱ्यांना हे सगळे पत्र दिले आहेत, म्हणजे कुठल्याही कामात आपल्याला अडथळा येणार नाही, त्याची परवानगी घेऊन हे कामं चालू आहेत। 2024च्या ग्रामदेवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेसाठी मंदिर समितीकडे केलेली आहे। त्याच्यामध्ये कामाची विभागणी असं केलेली आहे। तर यात्रा कमिटीचे चेअरमन यंदाच्या वर्षी श्री महादेवप्पा चाकोते यांना नेमलेलं आहे। मिरवणूक समितीचे चेअरमन माननीय ॲडव्होकेट मिलिंद थोबडे आहेत। जागा देणार समितीचे चेअरमन भीमाशंकर पटणे आहेत। अशा विविध समित्यामार्फत नेमून आम्ही यात्रेचं कामकाज करत असतो। आजच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता यात्रेच्या कार्यालयाचं उद्घाटन पूजन आपण इथे केलेलं आहे आणि यापुढे यात्रे संबंधीचे सर्व कामकाज या कार्यालयातून इतर होते। यामध्ये विविध असे शासकीय निमशासकीय परवाने म्हणा आणि जागा वाटपाचा कार्यक्रम, मानधन वगैरे ठरवणे, असं जे काही प्रश्न असतील म्हणजे यात्रेसंबंधी कामकाज होते असेल ते या कार्यालयातून आजपासून इथून सुरू होईल। साधारण संध्याकाळी 6 वाजल्यापासून जागा वाटपाचं काम सुरू होत आहे आणि आजच्या पूजनाने सिद्धरामेश्वर चरणी